आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. आता आपल्या घरातलेच घ्या ना, म्हणजे आपली पालक मंडळी. त्यांना असं वाटतं की आपल्या मुलांचं किंवा मुलीचं कौतुक केलं तर ते डोक्यावर बसतील. खरे, पण कसं आहे की काही वेळेला काही गोष्टींचं जर तुम्ही भावनिक, शाब्दिक किंवा सांगून जर कौतुक केलं, एखादी गोष्ट ही तू चांगली करतोस किंवा चांगली करतेस असं जर तुम्ही सांगितलं, तर ती व्यक्ती किंवा ती मुलगी किंवा तो मुलगा तिसरी गोष्ट नक्कीच चांगली करेल. का नाही करणार? आणि जर तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणालात, तुला काय येतं, तुला काय जमतं, तू त्या लायकीचंच नाही आहेस किंवा तू त्या लायकीचीच नाही आहेस, तो बघ काय करतो, ती बघ काय करते, ते बघ किती कमवतात. अरे, पण तुमच्या मुलांमध्ये काय गट्स आहेत आणि ते काय करू शकतात याची जर चाचपडताळणी केलीत तर तुम्हाला कितीतरी गोष्टी नव्याने सापडतील. जर एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रामध्ये पारंगत होत असेल किंवा त्या क्षेत्रामध्ये काही करू इच्छित असेल किंवा त्या गोष्टींमधनं जर सर्व्हाइव्ह करत असेल, तर त्यावेळेला त्या व्यक्तीजवळ थोडा वेळ बसा. बघा ती व्यक्ती कशी काम करते. एखादा जण चांगली व्हिडिओ बनवत असेल तर त्यांना विचारा, हे इफेक्ट कसे वापरले, ही व्हिडिओ एडिट कशी केली, ही व्हिडिओ कशी करायची. या गोष्टी जर तुम्ही शिकून घेतल्यात तर जो तुमचा रिकामपणाचा जो वेळ असतो की हा बघ काय करतो, तो बघ काय करतो, याने बघ कसं केलं, त्याने बघ कसं केलं, हे बोलायला तुम्हाला वावच मिळणार नाही. तुम्ही जर त्या व्यक्तीकडे बसून एखादी गोष्ट जर शिकलात, त्याच्या जागी 2 मिनिटं जर उभा राहून विचार केलात की ती व्यक्ती काम कसं करत असेल, कशा या सगळ्या गोष्टी मॅनेज करत असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीकडनं शिकण्यासारख्या गोष्टी तुम्हाला खूप काही सापडतील. कारण अपडेटेड टेक्नॉलॉजीनुसार जसं तुम्ही पिढ्यानपिढ्या आपले हे जे जनरेशन्स चालत आलेले असतात की पणजोबा पणजी, मग आजी आजोबा, मग आई बाबा, सायकल चालू असते, तशी तुमची टेक्नॉलॉजी सोबत सुद्धा सायकल चालू असते. यात जर तुम्हाला सर्व्हाइव्ह नाही करता आलं तर तुम्हाला कोणीही हात धरून शिकवायला येत नाही आणि ती घरातलीच व्यक्ती असते की जी तुम्हाला हात धरून शिकवू शकते. कारण मुलं जाणतात की आपल्या आईवडिलांनी आपल्याला घडवताना खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत, खूप गोष्टींसाठी त्याग केलेले आहेत आणि आपल्याला इथवर मोठं घडवलं आहे. आता आपलं कर्तव्य आहे की आपले आईवडील अडाणी राहिले पाहिजेत. सो त्याकरता मुलं मुली त्या वेळेला आईवडिलांना शिकवतात आणि सांगतात की आमच्याशिवाय तुमचं काही अडलं नाही पाहिजे. सो तुम्ही या गोष्टी अपडेटेड राहा, शिकून घ्या, भविष्यात तुम्हाला त्या नक्कीच उपयोगी पडतील. या जर गोष्टी तुम्ही पॉझिटिव्हली घेतल्या तर नक्कीच मला असं वाटतं की टोचून बोलण्यापेक्षा 2 गोष्टी प्रेमाने सांगा, प्रेमाने त्यांचं कौतुक करा. बघा, मुलंसुद्धा निराश न होता, हिरमसून न जाता अजून चांगल्या जोमाने त्या क्षेत्रामध्ये काम करून नाव नक्कीच कमवतील. नाव कधीच कोणी खराब करत नसतं. त्या वेळची ती एक वेळ असते की काही गोष्टींमध्ये आपलं नुकसान होतं, आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो, आपल्याला लोक बोलतात, आपल्याला लोक टोचून बोलतात, आपल्याला लोक हिणावून दाखवतात, पण ती लोक आपली कुठलीही गोष्ट घडवायला येत नसतात. आपलं भविष्य आपल्याला घडवायचं असतं. आपलं करिअर आपल्याला चॉईस करून त्यावर ठामपणे निर्णय घेऊन आपल्याला त्यावर ठोसपणे पावलं टाकत पुढे जावं लागतं. बसून कधीच काही मिळत नाही. रोज प्रत्येक दिवशी आपल्याला त्या गोष्टींसाठी प्रयत्न करताच आले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ.